त्यातल्या तरुणाईला आव्हान केलंय की त्यांनी आंदोलनामध्ये सहभागी व्हावं। माझं संजय राऊतांना आव्हान आहे की त्यांनी भांडूप येथे गाढव नाका नावाचा एक नाका आहे, कारण संजय राऊतांची पात्रता गाढव नाक्यावर आंदोलन करण्याची आहे। म्हणून माझं आपल्या माध्यमातून संजय राऊतांना एक आव्हान आहे की संजय राऊतांनी गाढव नाक्यावर बसून आंदोलन करावं आणि जनतेला आव्हान करावं। आजपर्यंत संजय राऊत एकाही आंदोलनामध्ये सहभागी झालेले नाहीत। आजपर्यंत संजय राऊतांच्या नेतृत्वात एकही आंदोलन केलं गेलं नाही। आजपर्यंत संजय राऊतांनी शिवसेनेसाठी कधीही तुरुंगवास भोगला नाही। एकदा तुरुंगवास भोगला तो पत्राचाळीमध्ये घोटाळा केला त्याबद्दल। त्यामुळे माझं आपल्या माध्यमातून संजय राऊतांना आव्हान आहे की इथल्या तरुणाईला आव्हान करण्यापेक्षा तरुणाई इथली सुज्ञ आहे, तो त्यांचा निर्णय घेईल। इथल्या तरुणाईला आव्हान करण्यापेक्षा संजय राऊत यांनी भांडूप येथे जो गाढव नाका आहे त्या गाढव नाक्यावर बसून एकट्याने आंदोलन केलं पाहिजे। ते एकट्याने आंदोलन केलं तर मीडिया निश्चितपणे त्यांना कव्हरेज देईल। माध्यमांवर कुठलाही दबाव नाही। तो दबाव असता तर संजय राऊत रोज सकाळी उठून जी बडबड करतात ती बडबड दिसली नसती। संजय राऊतांना आता गाढव नाक्यावर आंदोलन करणं हा एकमेव पर्याय आहे। त्यामुळे तरुणाईला आव्हान करण्याच्या नादात बसण्यापेक्षा संजय राऊतांनी स्वतः भांडूपच्या गाढव नाक्यावर एकट्याचा असा भव्य मोर्चा काढला पाहिजे आणि त्या गाढव नाक्यातल्या आंदोलनात स्वतः संजय राऊतांनी सहभाग घेतला पाहिजे। त्याशिवाय दुसरा पर्याय संजय राऊतांकडे नाही। नीटच्या परीक्षेमध्ये जी काही गडबड झाली त्यातल्या सर्व दोषींना अटक करण्याचं काम सीबीआयच्या मार्फत केलं गेलं। राज्य सरकारने देखील कारवाई केली। मुळामध्ये नीट परीक्षेमध्ये कुठलीही गडबड होऊ नये यासाठी केंद्र सरकार अतिशय सजग आहे, सतर्क आहे। कॉकरोच जनता पार्टी असेल किंवा अन्य कुणी असेल, प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे। लोकशाही मार्गाने कुणीही आंदोलन करू शकते, परंतु संजय राऊतांनी जर का आंदोलन करायचं असेल तर त्यांनी भांडूपच्या गाढव नाक्यावर जाऊन बसून आंदोलन केलं पाहिजे। अमित भाईंचा राजीनामा मागण्याची पात्रता संजय राऊतांची आहे का? संजय राऊत, तुम्ही उद्धवजी ठाकरे यांचा कधी राजीनामा मागितला का? महाराष्ट्रामध्ये पालघरमध्ये साधू हत्याकांड झालं, मॉब लिंचिंगच्या माध्यमातून साधूंची हत्या झाली, परंतु संजय राऊत तेव्हा मूग गिळून गप्प होते, उद्धवजी ठाकरेंचा राजीनामा मागितला नाही। तुम्हाला आठवत असेल तर उद्योगपतीच्या घराच्या बाहेर पोलिसांच्या मार्फत बॉम्ब ठेवण्याचा कट रचला। त्या सचिन वाझेला तो काय लादेन आहे का म्हणून समर्थन करणारे उद्धवजी ठाकरे आज अमित भाईंचा राजीनामा मागतायत। अमित भाईंनी दहशतवाद्यांना सळोकी पळो करून सोडले। अमित भाईंनी बांगलादेशी घुसखोरांना सळोकी पळो करून सोडले। त्यामुळे अमित भाईंवर अशा पद्धतीची राजीनाम्याची मागणी करणं साहजिक आहे, कारण संजय राऊतांचे सगळे नातेवाईक पाकिस्तानमध्ये आहेत, संजय राऊतांचे हितचिंतक बांगलादेशमध्ये आहेत। त्यामुळे अशा बांगलादेश प्रेमी, पाकिस्तान प्रेमी संजय राऊतांना अमित भाईंचं नेतृत्व खूपणं, अमित भाईंच्या नेतृत्वाचा राग येणं साहजिक आहे। परंतु अमित भाई असतील, देवेंद्रजी फडणवीस असतील, यांच्या पाठीमागं देशातील जनता भक्कमपणे उभी आहे। संजय राऊत तुमच्या मागे गाढव नाक्यावरचा गाढव देखील नाही। संजय राऊतांना माझा सवाल आहे, संजय राऊत नाशिकचे प्रभारी आहेत, नाशिकचे संपर्क प्रमुख होते। नाशिकचे संपर्क प्रमुख असताना संजय राऊतांनी नाशिकमध्ये उभाटा गटाचा उमेदवारी अर्ज का दाखल केला नाही? संजय राऊतांनी उभाटा गटाचा अर्ज दाखल न करण्यासाठी किती बॅगा भरून आणल्या? संजय राऊतांनी नेमके किती खोके घेतले? याचं उत्तर आधी महाराष्ट्राला द्यावा। संजय राऊतांची जबाबदारी होती। नाशिकमध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार संजय राऊतांनी का दिला नाही? उभाटा गटाने 2 उमेदवारी अर्ज खरेदी केल्याची आम्हाला माहिती आहे। 2 उमेदवारी अर्ज खरेदी करून देखील उभाटा गटाकडनं नाशिकच्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी साधा अर्ज दाखल केला नाही। आमची माहिती अशी आहे की संजय राऊत नाशिकच्या दौऱ्यावर असताना त्यांना काही बॅगा मिळाल्या असतील आणि किती खोके संजय राऊतांनी तिथे घेऊन आले याचं उत्तर एकदा राऊतांनी द्यावं आणि मग इतरांवर आरोप करावेत।
घोडे बाजार महायुती करत नाही. घोडे बाजार करायची सवय संजय राऊत तुम्हाला आहे. घोडे बाजार नाही, खरं तर गाढव बाजार करायची सवय संजय राऊतांना आहे. घोडे बाजार हा शब्द संजय राऊतांना शोभत नाही, गाढव बाजार हा शब्द शोभतो. मुळामध्ये 150 कोटी रुपये खर्च केले असं संजय राऊत म्हणतात. या 150 कोटीपैकी संजय राऊतांनी त्यांच्या भांडूपच्या घरी किती रुपये आणले याचं उत्तर द्यावं. नाशिकच्या दौऱ्यातून संजय राऊतांनी किती बॅगा भरून आणल्या हे एकदा महाराष्ट्राला सांगावं आणि मग इतरांवर घोडे बाजाराचा आरोप करावा. नाही, विनायक राऊतांना तो अधिकारच नाही गद्दार असा उल्लेख करायचा. मुळामध्ये गद्दार कोण आहे याच्यावर जनतेने शिक्कामोर्तब केलंय. विनायक राऊतजी, तुमचा पराभव करून तुम्ही गद्दार आहात हे कोकणातल्या जनतेने सांगितलंय. कोकणातल्या जनतेनं तुम्हाला गद्दारीचा शिक्का मारला आणि घरी बसवलं. त्यामुळे विनायक राऊतांनी गद्दारीची भाषा करू नये. त्यांना घरी बसवण्याचं आणि नाकारण्याचं काम कोकणातल्या सुज्ञ जनतेने केलेलं आहे. नाही, मी नारायण राणे साहेबांची प्रतिक्रिया ऐकली नाही, परंतु बाळ माने हे उभाटा गटामध्ये निवडणूक लढत होते. उभाटा गटाच्या महाविकास आघाडीच्या साथीदारांनी त्यांना साथ दिली नाही. खरं तर संजय राऊतांचं काम होतं की काँग्रेसच्या लोकांची त्यांना मदत व्हावी, राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या लोकांची त्यांना मदत व्हावी. मुळामध्ये महाविकास आघाडीमध्ये समन्वय नाही. फक्त बाळामानेंचीच जागा का? संजय राऊतांनी नाशिकमध्ये आपला उमेदवार का दिला नाही याचं उत्तर द्यावं. संजय राऊतांनी जळगावमध्ये उमेदवार का दिला नाही याचं उत्तर द्यावं. विदर्भातल्या अनेक ठिकाणी काँग्रेसनं माघार घेतली, अनेक ठिकाणी काँग्रेसनं ऐन वेळेला आपले उमेदवार मागे घेतले. मग तिथं कुठलं नीतिमत्ता होती याचं देखील उत्तर संजय राऊतांनी दिलं पाहिजे. मुळामध्ये ही महाविकास आघाडी नाही तर माघार विकास आघाडी आहे. सातत्यानं माघार घ्यायची. आधी कुठलाही महाविकास आघाडीचा निर्णय होत असताना जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हाच ते स्थगिती सरकार होतं. आता विरोधात गेल्यापासनं हे माघार विकास आघाडी म्हणजे MVA, माघार विकास आघाडी असंच त्यांचं नामकरण केलं पाहिजे. संजय राऊतांना एवढं सांगायचं की बॅलेट पेपरवर जरी निवडणूक झाली, पोस्टल बॅलेटवर जरी निवडणूक झाली किंवा अन्य कशाही पद्धतीने निवडणूक झाली तर काहीही फरक पडणार नाही. जनता पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या पाठीशी आहे. जनता देवाभाऊंच्या पाठीशी आहे. कुठल्याही पद्धतीनं निवडणूक घेतली तर महायुती आणि भारतीय जनता पार्टी विजयी होणार आहे. त्याचं कारण काय? आम्ही सातत्यानं जनतेत असतो. पैसे घेऊन लोकांना विकत घेता येत नाही. संजय राऊतांनी लक्षात घ्यावं, माणुसकी आणि प्रेमातूनच जनतेला सोबत घेता येतं. तुमच्याकडे ना माणुसकी आहे ना तुमच्याकडे प्रेम आहे. मातोश्रीचे दरवाजे अनेक वेळेला आमदारांसाठी बंद होते. मातोश्रीचे दरवाजे खासदारांसाठी बंद होते. सत्ता असताना मंत्र्यासाठी देखील बंद होते. त्यामुळे तुमच्याकडे ना प्रेम आहे, ना आपुलकी आहे, ना माणुसकी आहे. तुमच्याकडे माणुसकी नसल्यामुळं, आपुलकी नसल्यामुळं तुमच्यासोबत लोक नाही आहेत. प्रत्येक गोष्ट पैशातून विकत घेता येत नाही. त्यासाठी आपुलकी, माणुसकी आणि प्रेम लागतं. हे संजय राऊत विसरलेत. नाही, राज ठाकरे यांनी याबद्दल अधिकृत कुठेही भूमिका जाहीर केली नाही. त्यांनी अशा पद्धतीचं वक्तव्य कुठेही केलं नाही. फक्त संजय राऊत आणि उद्धवजी ठाकरे यांची भूमिका असेल तर मला उद्धवजींना सांगायचं आहे, उद्धवजी, तुमच्या पक्षावरच महाराष्ट्रातल्या जनतेनं बहिष्कार घातलाय. संजय राऊतांच्या पक्षाला महाराष्ट्रातल्या जनतेनं घरी बसवलं. ज्यांच्या पक्षावर, ज्यांच्या गटावर महाराष्ट्राच्या जनतेने बहिष्कार घातलाय त्यांनी निवडणुकीच्या बहिष्काराची भाषा बोलूच नये. अशाही पद्धतीनं तुम्ही जिल्हा परिषदेच्या निवडणूक बहिष्कार घातला होता. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत घराच्या बाहेर पडला नव्हतात. तुम्हाला एकाही उमेदवाराचा प्रचार करासा वाटला नाही. त्यामुळं महाराष्ट्रातल्या जनतेनं ज्या पक्षावर, ज्या संजय राऊतवर, उद्धवजी ठाकरेंवर बहिष्कार घातलाय त्यांनी निवडणुकीवर बहिष्कार घातला काय किंवा नाही घातला काय काहीही फरक पडत नाही. महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीला बघितलं की संजय राऊत चपलेचा प्रसाद नेमका कोणाला दिला. महाराष्ट्रातील जनता तुमच्या मागे चप्पल घेऊन लागलेली आहे आणि ती चप्पल अतिशय जोरात ती विधानसभेच्या निवडणुकीला लगावली आहे. ती जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला लागली, ती पंचायत समितीच्या निवडणुकीला लागली. चप्पलची भाषा संजय राऊतांनी करू नये.
तुम्हाला नाकारण्याचं काम, तुम्हाला घरी बसवण्याचं काम महाराष्ट्रातल्या जनतेने केलंय. त्यामुळे ही वायफट बडबड संजय राऊतांनी बंद करावी. विजय वडेट्टीवार यांच्या काँग्रेस पक्षाचा कुंटनखाना झालेला आहे. ज्या पद्धतीनं विजय वडेट्टीवार आरोप करतायत, विजय वडेट्टीवार तुमच्या काँग्रेसचा कुंटनखाना झालाय, त्याच्याकडे बघा. आणि तुम्ही कुणावर वेश्येचा आरोप करतायत? ज्या कार्यकर्त्यांना तुम्ही विधान परिषदेला संधी दिली, आपल्याच कार्यकर्त्यांना वेश्या म्हणताना विजय वडेट्टीवारांना लाज वाटत नाही का? तुम्ही अशा पद्धतीनं आपल्याच कार्यकर्त्यांचा अपमान करायचा, आपल्याच कार्यकर्त्यांचा अशा पद्धतीनं उपमर्द करायचा, हे विजय वडेट्टीवार तुम्हाला शोभत नाही. आपल्या पक्षाचा जो कुंटनखाना झालाय, तो कुंटनखाना सांभाळण्याचा प्रयत्न करा आणि मग इतरांवर आरोप करा. नाही, रोहित पवार हे अन्नत्याग आंदोलन करणार असतील तर त्यांना मनापासून शुभेच्छा आहेत. फक्त अन्नत्याग आंदोलन करताना आणि शेतकऱ्यांसाठी आंदोलन करताना आपले आजोबा कृषी मंत्री होते याचं भान रोहित पवारांनी ठेवलं पाहिजे. 10 वर्ष शरद पवार साहेब कृषी मंत्री होते. कृषी मंत्री असताना महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक आत्महत्या शरद पवार साहेबांच्या काळामध्ये झाल्या होत्या. विदर्भामध्ये रोज शेकड्यांनी शेतकरी मरत होते. त्यावेळेला आपले आजोबा कृषी मंत्री होते याचं भान रोहित पवारांनी ठेवलं पाहिजे. आज देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी कर्जमाफीची घोषणा केली. कुठलीही निवडणूक नसताना, निवडणूक डोळ्यासमोर न ठेवता सर्वसामान्य शेतकऱ्यांचं हित कोण बघतंय? तर देवाभाऊ बघतात, कारण ते शेतकऱ्यांचे खरे भाऊ आहेत. तुमच्यासारखं नौटंकी करणं, तुमच्यासारखं खोटी फसवी कर्जमाफी करणं हे देवाभाऊंचं काम नाही. तुमचं महाविकास आघाडीचं सरकार असताना उद्धवजी ठाकरे यांनी बांधावर 50,000 रुपये देऊ अशी घोषणा केली, परंतु उद्धवजींना तोंडावर शेतकऱ्यांनी सांगितलं की तुमची दमडी फुटकी कवडी देखील मिळालेली नाही. रोहित पवार, महाविकास आघाडीचं सरकार असताना ज्यांनी शेतकऱ्यांना लुटलं, एवढंच नाही तर शेतकऱ्यांवर गोळीबार करणारे हे तत्कालीन राष्ट्रवादीचे नेते होते. हे रोहित पवार विसरलेत का? आपल्या आजोबांच्या काळात शेकडो शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या, तेव्हा तुम्हाला अन्नत्याग आंदोलन सुचलं नाही. आता रोहित पवार आंदोलनाच्या नावाने नौटंकी करतात आणि फक्त प्रसिद्धीसाठी अशी नौटंकी चालू आहे. नितेशजी राणे यांनी काल संजय राऊत यांना बर्नोल पाठवल्यानंतर संजय राऊतांना ते झोंबले. संजय राऊत, आपल्या किती जखमा झाल्या त्या जखमांना जरा बर्नोल लावून घ्या, कारण तुम्ही महाविकास आघाडीचे सरकार 25 वर्ष टिकणार असा दावा करत होता. पहिली जखम तुम्हाला झाली. त्यानंतर वर्षभरात पंतप्रधान नरेंद्र मोदीजी पाय उतार होतील असं सांगितले, परंतु मोदींना 12 वर्ष पूर्ण झाली. दुसरी जखम तिथं झाली, तिथे बर्नोल लावा. देवेंद्रजी फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होत नाही अशा वल्गना राणा भीमदेवी थाटामध्ये संजय राऊतांनी अनेक वेळा केल्या, परंतु देवाभाऊ तुमच्या नाकावर टिचून पुन्हा मुख्यमंत्री झाले. चौथी जखम तिथं झाली, तिथं बर्नोल लावा. हे बर्नोल तुम्हाला यासाठी भेट दिले की तुमच्या जखमा कमी होणार नाहीत, तुमच्या जखमा आणखी वाढणार आहेत, कारण जनता रोज तुम्हाला जोडे मारून जखमा देते आणि त्या जखम्यावर बर्नोल लावून जरा शांतता मिळावी, सकाळची वायफळ बडबड बंद व्हावी म्हणून नितेशजी राणे यांनी त्यांना बर्नोल पाठवलंय. मुळामध्ये नितेशजी राणे अतिशय चांगल्या पद्धतीनं आपल्या मंत्रिपदाचा कारभार करतायत. त्यांना कुठेही जखम झाली नाही, होणार पण नाही, कारण जनतेचे आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहेत. तुमच्यासारखे नितेश राणे हे मागच्या दाराने राज्यसभेवर निवडून जात नाहीत, मागच्या दाराने निवडणूक लढवत नाहीत, तर जनतेतून निवडून येऊन ते मंत्री झालेत. तुमच्यासारखं लाचारी पत्करून, तुमच्यासारखं भीक मागून ते मंत्री झालेले नाहीत. हे संजय राऊतांनी ध्यानात ठेवलं पाहिजे. खूप खूप कुणाला गाडायचं असतं याचा निर्णय जनता करते आणि या विधानसभेच्या निवडणुकीला उभाटा गटाला पूर्ण गाडण्याचं काम, संजय राऊत यांच्या पक्षाला जमिनीमध्ये घालण्याचं काम हे महाराष्ट्रातल्या जनतेने केलंय. भारतीय जनता पार्टीच्या मागे महाराष्ट्रातल्या
11 कोटी जनतेचे आशीर्वाद आहेत आणि देशातल्या 140 कोटी जनतेचे आशीर्वाद आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी सातत्यानं जनतेची सेवा करतात, तर उद्धवजी ठाकरे मेवा खाण्यामध्ये धन्यता मानतात. त्यामुळं तुमचा पक्ष गाडला गेलाय त्याकडे लक्ष घ्या. तुमच्या पक्षाची महाराष्ट्रात पळताभुई थोडी झाली आहे. आदित्य ठाकरे तुम्हाला विचारत नाहीत, उद्धवजी ठाकरे तुम्हाला विचारत नाहीत. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये संजय राऊत तुम्ही गाडले जाणार आहात आणि तुम्ही गाडले जाऊ नये यासाठी काँग्रेसची सुपारी घेतली आहे आणि काँग्रेसच्या हाताला हात देण्याचं काम संजय राऊतांनी केलंय. त्यामुळं आपण काँग्रेसच्या जीवावर येत्या काळात राजकारण करतोय याचं भान देखील संजय राऊतांनी ठेवलं पाहिजे. गाडण्याची भाषा संजय राऊतांना शोभत नाही, कारण ते पळपुटे आहेत. खूप खूप धन्यवाद.